नमस्कार. काय आजी कशी आहे? हा बरे. बरं आहे का? कधी चालू केलं दुकान? भरपूर दिवस झाले. बरं बरं, चांगला माल भरला. माल तर चांगला फॅन्सी आहे. ओरिजिनल सोनं आहे का काय आहे? सोनं आहे का? एवढं उघडं? गॅरंटीच आहे ना. अरे बापरे, 1 ग्रामचं. वेंटेक्सचं माल आहे का नो? बेंटेक्स आहे. काय म्हणतं गिराईक? बरे. केवढ्याच माल भरला? 4-5 लाखाचा आहे का? बरं बरं, मग 50-60 हजार काउंटर येत असेल रोजचं. हां, 2-4 हजार रुपये रोड नफा कमावता आजी. मग तुमच्यासारख्या वयस्कर आजी तर कुठं घरात झोपलेलं राहत्या, बसलेलं राहत्यात. मला करावं लागतं ना. हां, पोटासाठी. पोरं सांभाळीत नाही ना. पोरं सांभाळत नाही का? आणि एवढं तुमच्या हावली केलं सारा, एवढा मोठा सोन्याचा माल, आणि पोरं सांभाळत नाही म्हणल्यावर कसं व्हायचं? हिशोब घेतात ना ते. हिसाब घेते पोरं. हिशोब अरे वा वा, पोरं तर मग चांगले. कुठं आहे मुलगा? आहे ना, मुलगा येते. एक आहे मुलगा, एक काय? काय नाव आहे? वा 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 वा, भारी आहे. मग आजी म्हणते पोरं हिसाब घेते. आईलाच बोलायचं का? गिराईक 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 कर ना. आजी इकडे बोला ना. फार फॅन्सी माल आहे तुमच्याकडं. कुठून भरता माल? मुंबई, दिल्ली. दिल्लीहून माल आणता? दिल्लीला तुम्ही जाता का? नाही, पोरं जातात. बर 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 बर. सुरुवातीला थोडं भांडवल भरलं असेल तुम्ही? सुरुवातीला थोडं होतं आपलं. के सुरुवातीला केवढ्याच माल भरला होता? 50 हजाराचा. 50 हजाराच्या मालावर आता 7-8 लाखाचा माल असेल, 7-1 लाखाचा. जास्त असेल. अरे वा वा, मग तुमचं नोकरीपेक्षा भारी आहे. खूप चालतं दुकान नाही का? छान छान. एक आहे गिराईक काय भरपूर आहे ना तुमच्याकडं. सकाळी किती वाजेला चालू करता? 9 वाजता. आणि संध्याकाळी कधी बंद करता? 10 वाजता. 10 वाजता. म्हणजे 11 घंटे दुकान चालू होतं तुमचं नाही का? छान आहे. सणासुदीला चांगला धंदा होत असेल. बरं 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 बरं. नवीन व्यवसाय करणाऱ्याला काय म्हणता तुम्ही? जे काही समजा काही नोकऱ्याच्या मागे येणार, ते काही व्यवसाय नाही, काही नाही काही नाही, त्यांच्यासाठी काय संदेश देतात? नोकरीपेक्षा व्यवसाय छान. नोकरीपेक्षा व्यवसाय चांगला आहे नाही का? आज शिक्षण किती झालेलं आहे? शिक्षण काहीच नाही माझं. शिक्षण काही नाही तर एवढं मोठं उभारलं तुम्ही हे? अरे वा 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 वा, माना लागेल. मग मग तुमचं म्हणणं आहे जे नोकरीच्या मागे येतात तर त्यांनी व्यवसाय करा, व्यवसायात उतरा. ते काय नोकरीवाले 12 घंटे बांधलेले राहते तिकडं. 12 घंटे बांधेल राहते. आपण हे स्वतःचा मालक आहे नाही का? पैसा येतो. हा ते मालक देईन तेवढाच घ्यायचा. हा सुट्टी करता येत नाही, जाता येत नाही. हा हा, बरोबर आहे बरोबर असलं आहे. म्हणजे आपण दुकान बंद करून कुठं बी जाऊ शकतो. हा, त्यामुळं मुलाला तुम्ही नोकरीच पाठीमागे लावलंच नाही का? नाही का? माझे दोन्ही मुलं व्यवसायच करतात. 2 दुकान आहे तुमच्या? 2 दुकान आहे माझे. बरं, अजून कुठं आहे? जवळच आहे. जवळच आहे का? मग तिथं एवढाच माल असेल. हो, असेच दुकान आहे दोघांचे सारखेच. वा, या रोडला सर्वात जास्त दुकान तुमचंच मोठं दिसलंय मला. अगस्ती दुकान आहे. तीच चालते. अगस्ती बँगल्स नाही का? प्रसिद्ध आहे दुकान तुमचं. भरपूर वर्षापासून आहे. बरं, काही इकडं जत्रा वगैरे असतं तिथं काही तुम्ही लावता का? नाही. नाही, यात्रेला जायला वेळच नसतो ना. अच्छा 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 अच्छा. आता हा माल आणला तुम्ही, हा एवढा भारी भारी सोन्यापेक्षा भारी दिसतो, तर हा कुठून लांबून दिल्लीहून आणला असेल कुठंतरी? राजकोट? कोण जातं राजकोटला? ते ट्रान्सफरवाले आणून देतात. ऑर्डर ट्रान्सफरवाले आणून देतात का? ऑर्डर दिली का तुम्ही आणून देतात. हा 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 हा. मग तुम्ही समजा जे नवीन तरुण आहे त्यांना म्हणतात व्यवसायातच उतरा, व्यवसायात कमाई आहे, नोकरीच्या मागे इकडे तिकडे हिंडू नका. बरं 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 बरं, धन्यवाद आजी.